मित्रांनो, उद्या आपली टेट परीक्षा आहे, त्यामुळे अतिमहत्त्वाचे असे 150 जिओग्राफीचे प्रश्न आपण भूगोलाचे प्रश्न पाहणार आहोत. अगदी फास्ट पद्धतीने या ठिकाणी मुद्दाम उत्तर एक क्रमांकावरच ठेवलेलं आहे. तर जागतिक प्रमाणवेळ निश्चित करण्यासाठी आणि विविध देशांच्या प्रमाणवेळांशी सांगड घालण्यासाठी कोणते रेखावृत्त वापरले जाते? तर 0 रेखावृत्त किंवा ग्रीनिच रेखावृत्त आपण त्याला म्हणतो. त्यानंतर आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडताना पूर्वेकडून पश्चिमेकडे, उदाहरणार्थ अमेरिकेकडून जपानकडे प्रवास केल्यास तारखेत कोणता बदल करावा लागतो? तर याचं उत्तर आहे 1 दिवस पुढे जावा लागतो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, पृथ्वीच्या पृष्ठभागापासून केंद्राकडे जाताना प्रामुख्याने कोणत्या 2 घटकांमध्ये सातत्याने वाढ होत जाते? म्हणजे पृष्ठभाग आहे पृथ्वीचा आणि आतमध्ये जात असेल तर तापमान आणि गुरुत्वाकर्षण बल काही खोलीपर्यंत, तसेच घनता यामध्येही वाढ होत जाते. म्हणजे तापमानात आणि घनतेत वाढ होते. त्याचप्रमाणे ग्रॅव्हिटेशनल फोर्स, ज्याला आपण गुरुत्वाकर्षण बल म्हणतो, तर काही खोलीपर्यंत त्यामध्ये देखील वाढ होत जाते. पुढचा प्रश्न आहे, भूकंपाच्या कोणत्या लहरी पृथ्वीच्या द्रवरूप बाह्य गाभातून म्हणजे आउटर कोअरमधून प्रवास करू शकत नाहीत? तर दुय्यम लहरी प्रवास करू शकत नाहीत. त्यानंतर 2900 किलोमीटर खोलीवर प्राथमिक लहरींचा वेग म्हणजे पी वेव्हचा वेग किती किंवा प्रायमरी वेव्हचा वेग किती किलोमीटर प्रति सेकंद असतो? तर याचं उत्तर आहे 8 ते 12 किलोमीटर प्रति सेकंद इतका असतो. पृथ्वीचे चुंबक आवरण मॅग्नेटिक फील्ड निर्माण होण्यास पृथ्वीच्या अंतर्भागातील कोणता थर प्रामुख्याने कारणीभूत आहे? तर बाह्य गाभा. सॅवाना या भौगोलिक शब्दाचा मूळ अर्थ काय आहे? तर वृक्षहीन विस्तीर्ण गवताळ भूमी असा त्याचा अर्थ आहे. ब्राझीलमध्ये आढळणाऱ्या विषुववृत्तीय सदाहरित वर्षावनांना काय म्हणून संबोधले जाते? ते जगाची फुफ्फुसे म्हणजे लंग्स म्हणून संबोधले जाते. भारतात 500 मिलीमीटरपेक्षा कमी पर्जन्य आणि दीर्घकाळ कोरडा उन्हाळा असलेल्या भागात कोणत्या प्रकारची वने आढळतात? तर काटेरी व झुडपी वने आढळतात. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, पाईन, देवदार, फर यासारखी सूचीपर्णी वृक्षांची वने भारतातील कोणत्या प्रदेशात प्रामुख्याने आढळतात? उत्तर आहे हिमालयातील मध्यम उंचीवरील प्रदेशात. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, सुंदरी किंवा खारफुटीच्या वनातील वनस्पतींच्या लाकडाचे प्रमुख नैसर्गिक वैशिष्ट्य कोणते असते? तर ते तेलकट, हलके आणि टिकाऊ असतात. भारत हा जगातील एकमेव असा देश आहे जिथे नैसर्गिक अधिवासात हे 2 प्राणी एकत्र आढळतात, वाघ आणि सिंह. ब्राझीलमधील पॅन्टानल या जगातील सर्वात मोठ्या दलदलीच्या प्रदेशात कोणता वैशिष्ट्यपूर्ण प्राणी आढळतो? तर ॲनाकोंडा. रोका ही स्थलांतरित शेती पद्धत कोणत्या देशात प्रचलित आहे? तर ब्राझीलमध्ये आहे. लक्षात घ्या, रोका ही ब्राझीलमध्ये आहे. मकाव, फ्लेमिंगो आणि कोंडोर हे प्रामुख्याने कशाचे प्रकार आहेत जे ब्राझीलमध्ये विपुल प्रमाणात आढळतात? तर त्या पक्ष्यांच्या प्रजाती आहेत. मानवी वस्तीच्या विकासावर प्रभाव पाडणारा अत्यंत महत्त्वाचा प्राकृतिक घटक कोणता, ज्यामुळे नद्यांच्या खोऱ्यात दाट वस्ती निर्माण होते? तर सुपीक जमीन आणि पाण्याची उपलब्धता. एखादा रस्ता, लोहमार्ग, नदी किंवा कालवा यांच्यालगत एका सरळ रेषेत वाढणाऱ्या वस्तीला भूगोलाच्या भाषेत काय म्हटलं जातं? तर रेषीय वस्ती असं म्हटलं जातं. त्यानंतर जेव्हा वस्तीचा विकास एका विशिष्ट मध्यवर्ती केंद्रबिंदूच्या भोवती होतो तेव्हा त्या आकृतिबंधाला काय म्हणतात? तर केंद्रोत्सारी वस्ती असं म्हणतात. त्यानंतर एखाद्या सरोवराच्या किंवा तळ्याच्या आजूबाजूला पाण्याच्या उपलब्धतेमुळे विकसित होणाऱ्या वस्तीला कोणता आकार प्राप्त होतो? तर वर्तुळाकार प्राप्त होतो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, 2 नद्यांच्या किंवा रस्त्यांच्या संगमावर प्राकृतिक जागेच्या मर्यादेमुळे प्रामुख्याने कोणत्या आकाराची वस्ती निर्माण होते? मग ही तर त्रिकोणी आकाराची वस्ती होते. म्हणजे लक्षात घ्या, 2 नद्या असतील किंवा 2 रस्ते असतील तर अशी वस्ती त्रिकोणी आकाराची निर्माण होते. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, भूमी उपयोजनामध्ये म्हणजे लँड यूज, अकृषिक भूमी म्हणजे नॉन ॲग्रिकल्चरल लँड या प्रकारात कोणती जमीन येते? तर वसाहती, रस्ते आणि उद्योगांसाठी वापरलेली जमीन ही अकृषिक भूमी म्हणून येते. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, ग्रामीण भागातील भूमी उपयोजनामध्ये सर्वात जास्त प्रमाण कोणत्या क्षेत्राचे असते? तर ग्रामीण भागात कृषी क्षेत्राचं किंवा लागवडीखालील क्षेत्राचं प्रमाण जास्त असतं. त्यानंतरचा प्रश्न आहे, सखोल उदरनिर्वाह शेती जगातील कोणत्या खंडात सर्वाधिक प्रमाणात केली जाते? याचं उत्तर आहे पूर्व आणि आग्नेय आशिया, उदाहरणार्थ भारत, चीन, जपान. सखोल उदरनिर्वाह शेतीचे सर्वात ठळक आर्थिक वैशिष्ट्य खालीलपैकी कोणते? तर हेक्टरी उत्पादन जास्त असते पण दरडोई उत्पादन मात्र अत्यंत कमी असते, कारण खूप लोक किंवा खूप डोकी असं म्हणता येईल त्या ठिकाणी काम करतात अगदी थोड्या क्षेत्रावर. त्यामुळे काय होतं की ही सखोल उदरनिर्वाह शेती असते. हेक्टरी उत्पादन जास्त असतं पण दरडोई उत्पादन मात्र कमी असतं. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, विस्तृत व्यापारी धान्य शेती प्रामुख्याने कोणत्या नैसर्गिक प्रदेशात केली जाते? तर समशीतोष्ण कटिबंधीय गवताळ प्रदेश, उदाहरणार्थ प्रेअरी स्टेपीजमध्ये केली जाते.
विस्तृत व्यापारी धान्य शेतीत मानवी श्रमाऐवजी कशाचा सर्वाधिक वापर केला जातो? तर अद्ययावत यंत्राचा, किंवा त्याला आपण काय म्हणतो मग, यंत्र आधारित शेती असं म्हणतो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, विस्तृत व्यापारी धान्य शेतीत खालीलपैकी कोणती 2 प्रमुख पिके घेतली जातात? तर गहू आणि मका ही विस्तृत व्यापारी धान्य शेतीत घेतली जातात. एकदा लागवड केल्यानंतर 10 ते 15 वर्ष सलग उत्पादन देणारी आणि भांडवलाची मोठी गरज असणारी शेती पद्धती कोणती? मळ्याची शेती. लक्षात घ्या, ज्याला प्लांटेशन फार्मिंग म्हणतात. म्हणजे एकदा लागवड केल्यानंतर 10 ते 15 वर्ष सलग उत्पादन देणारी आणि भांडवलाची फार मोठी गरज असणारी शेती कोणती आहे? तर मळ्याची शेती आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, भारतातील केरळमधील मसाल्यांची मळे आणि कोकणातील काजूच्या बागा हे कोणत्या शेती प्रकाराचे उत्तम उदाहरण आहे? तर मळ्याची शेती. शहराच्या वाढत्या मागणीची दैनंदिन पूर्तता करण्यासाठी शहरालगतच्या भागात भाजीपाला आणि फळाचे उत्पादन घेणाऱ्या शेतीला काय म्हणतात? तर मंडई बागायती शेती, ज्याला मार्केट गार्डनिंग देखील असं म्हटलं जातं, किंवा ट्रक फार्मिंग पण म्हटलं जातं. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, फळे, फुले आणि औषधी वनस्पतींचे व्यावसायिक उत्पादन घेण्याच्या शेती प्रकाराला काय संबोधले जाते? ज्याला आपण हॉर्टिकल्चर म्हणतो, उद्यान शेती किंवा फलोद्यान शेती असं म्हटलं जातं. त्यानंतरचा प्रश्न आहे, आफ्रिका आणि दक्षिण अमेरिकेतील घनदाट जंगलांच्या प्रदेशात जमीन जाळून जी प्राचीन शेती केली जाते तिला काय म्हणतात? स्थलांतरित शेती, ज्याला आपण शिफ्टिंग कल्टिवेशन म्हणतो. त्यानंतरचा प्रश्न आहे, जगातील व्यावसायिक मासेमारी व्यवसाय प्रामुख्याने महासागराच्या कोणत्या भूरूपीय भागावर चालतो? तर भूखंड, म्हणजे ज्याला कंटिनेंटल शेल्फ असं आपण म्हणतो. त्यानंतरचा प्रश्न आहे, उष्ण व थंड सागरी प्रवाहांच्या संगमावर मासेमारी व्यवसाय मोठ्या प्रमाणावर का विकसित होतो? तर तिथे प्लँक्टनची, म्हणजे प्लवकाची मोठ्या प्रमाणावर पैदास होते, जी माशांचे प्रमुख खाद्य आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, ग्रँड बँक आणि जॉर्जस बँक ही मासेमारीची जगातील प्रमुख क्षेत्रे कोणत्या किनाऱ्याजवळ आहेत? तर उत्तर अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्याजवळ आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे, विषुववृत्तीय सदाहरित वनांमध्ये व्यापारी तत्वावर लाकूड तोड व्यवसाय का विकसित होऊ शकला नाही? कोणत्या वनांमध्ये? तर विषुववृत्तीय सदाहरित वनांमध्ये व्यापारी तत्वावर लाकूड व्यवसाय का नाही विकसित होऊ शकला? कारण त्याचं उत्तर आहे, लाकूड अतिशय कठीण असतं तिथलं आणि वने अत्यंत घनदाट व दुर्गम असतात. त्यानंतरचा प्रश्न आहे, खाणकाम व्यवसायाचे जगात होणारे केंद्रीकरण प्रामुख्याने कोणत्या घटकावर पूर्णपणे अवलंबून असते? तर खनिजांच्या नैसर्गिक उपलब्धतेवर अवलंबून असते. दक्षिण आफ्रिकेच्या कलहरी वाळवंटात शिकार करून आपला उदरनिर्वाह करणारी प्राचीन आदिवासी जमात कोणती? तर बुशमेन. कलहरी वाळवंटात कोण आहे? तर बुशमेन. त्यानंतर अंदमान निकोबार बेटांवर आजच्या आधुनिक काळातही प्रामुख्याने शिकार करून जगणाऱ्या जमाती कोणत्या? तर सेंटिनल, जारवा आणि ओंग या जमाती आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे, अति थंड टुंड्रा प्रदेशात शिकार करण्यासाठी अन्नासाठी वनवन फिरणारी आदिवासी जमात कोणती? तर एस्किमो. त्यानंतरचा प्रश्न आहे, खैर या वन औषधी वृक्षापासून कोणता व्यावसायिक पदार्थ मिळवला जातो ज्याची बाजारात मोठी मागणी आहे? तर त्याचं उत्तर आहे कात. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, भारताच्या लोकसंख्येच्या वितरणाबाबत खालीलपैकी कोणते भौगोलिक विधान सत्य आहे? उत्तरेकडील मैदानी प्रदेश व किनारपट्टीवर लोकसंख्या अत्यंत दाट आहे. इतर चुकीचे आहेत. तुम्ही पाहून घ्या ते. आता या ठिकाणी मी काही वाचत नाही. पुढचा प्रश्न, ब्राझीलमध्ये लोकसंख्येची सर्वाधिक घनता प्रामुख्याने कोणत्या भागात केंद्रित झालेली दिसते? याचं उत्तर आहे पूर्व किनारपट्टीवरील प्रदेश, उदाहरणार्थ साओ पावलो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, ब्राझीलच्या अमेझॉन खोऱ्यात लोकसंख्येची घनता विरळ असण्यामागचे मुख्य कारण काय आहे? तर प्रतिकूल हवामान, घनदाट वने आणि दलदलीचा प्रदेश. अशा प्रकारचे प्रश्न हमखास विचारले गेलेले आहेत, लक्षात घ्या. त्यामुळेच आपण हे प्रश्न काढलेले आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे, आखाती देश उदाहरणार्थ सौदी अरेबिया कृषी उत्पादनात मागे असले तरी कोणत्या खनिजाच्या उपलब्धतेमुळे ते आर्थिकदृष्ट्या श्रीमंत आहेत? तर खनिज तेल आणि नैसर्गिक वायू, ज्याला आपण नॅचरल गॅस म्हणतो. पुढचा प्रश्न आहे, पृथ्वीवरील प्रमाणवेळेच्या जागतिक विसंगती दूर करण्यासाठी एकूण किती काल विभाग तयार करण्यात आले आहेत? तर 24 काल विभाग तयार करण्यात आले आहेत. पुढचा प्रश्न आहे, ग्रीनिच प्रमाणवेळेपेक्षा भारतीय प्रमाणवेळ किती तासांनी पुढे आहे? तर उत्तर आहे 5 तास 30 मिनिटांनी पुढे आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, ब्राझीलचा पूर्व पश्चिम विस्तार प्रचंड असल्यामुळे तिथे अधिकृतपणे किती प्रमाणवेळा मानल्या जातात? तर ब्राझीलमध्ये 4 प्रमाणवेळा मानल्या जातात. लक्षात ठेवा, ब्राझीलमध्ये 4 प्रमाणवेळा मानल्या जातात. त्यानंतरचा प्रश्न आहे, भारतातील अतिपूर्वेकडील आणि अतिपश्चिमेकडील रेखावृत्तांच्या स्थानिक वेळेत साधारणपणे किती मिनिटांचा फरक आहे? प्रश्न पहा, अतिपूर्वेकडील आणि अतिपश्चिमेकडील रेखावृत्तांच्या स्थानिक वेळेत म्हणजे भारतातील किती मिनिटांचा फरक आहे? तर 120 मिनिटांचा, सुमारे 120 मिनिटांचा, म्हणजेच किती आहे? साधारणपणे 2 तासांचा फरक आहे. पुढचा प्रश्न आहे, 2 लगतच्या 1 अंश अंतरावरील रेखावृत्तांच्या स्थानिक वेळेत नेमका किती मिनिटांचा फरक असतो? तर त्याचं उत्तर आहे 4 मिनिटांचा फरक असतो. पुढचा प्रश्न आहे, 66 अंश 30 मिनिट उत्तर ते 90 अंश उत्तर या अक्षवृत्तीय पट्ट्याला भूगोलात काय म्हटले जाते? तर अतिशीत किंवा आर्टिक कटिबंध असे म्हटले जाते. 66.5 उत्तर ते 90 अंश उत्तर, 66.5 अंश उत्तर ते 90 अंश उत्तर या अक्षवृत्तीय पट्ट्याला काय म्हटलं जातं? आर्टिक कटिबंध
किंवा अतिशीत कटिबंध असं म्हटलं जातं. त्यानंतरचा प्रश्न आहे विषुववृत्तावर 2 लगतच्या रेखावृत्तांमधील अंतर जास्तीत जास्त किती किलोमीटर असते? हमखास विचारला जाणारा इम्पॉर्टंट प्रश्न आहे. तर 111 किलोमीटर. पृथ्वीच्या परिवलनामुळे एका तासात साधारणपणे किती रेखावृत्ते सूर्यासमोरून जातात? त्याचं उत्तर आहे 15 रेखावृत्ते. लक्षात घ्या, पृथ्वीच्या परिवलनामुळे. मग असंही विचारलं जाऊ शकतं की एका तासात साधारणपणे 15 रेखावृत्ते सूर्यासमोरून का जातात? तर त्याला कारण काय आहे? पृथ्वीचं परिवलन आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे पृथ्वीच्या पृष्ठभागावर समसमान तापमानाच्या प्रदेशांना नकाशावर जोडणाऱ्या रेषेला काय म्हणतात? हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. लक्षात घ्या, समताप रेषा, आयसोथर्म्स असं म्हणतात. त्यानंतरचा प्रश्न आहे पृथ्वीचा बाह्य गाभा कोणत्या अवस्थेत आहे असे शास्त्रज्ञांचे मत आहे? बाह्य गाभा कसा आहे? द्रवरूप आहे. पुढचा प्रश्न आहे पृथ्वीच्या केंद्रभागी असलेल्या अंतर्गाभ्यामध्ये कोणती 2 मुख्य मूलद्रव्ये आढळतात? लोह आणि निकेल, म्हणून त्याला निफे असंही म्हटलं जातं. पुढचा प्रश्न आहे पृथ्वीच्या अंतर्गाभ्यातील तापमान साधारणपणे कोणाच्या पृष्ठभागावरील तापमाना इतके असते? तर सूर्याच्या पृष्ठीय तापमाना इतके असते, म्हणजे साधारणतः 6000 डिग्री सेंटीग्रेड वगैरे. कोणत्या प्रकारच्या भूकंप लहरी द्रवरूप बाह्य गाभ्यात शोषल्या जातात आणि पुढे प्रवास करू शकत नाहीत? त्याचं उत्तर आहे दुय्यम लहरी. त्यानंतरचा प्रश्न आहे GIS या भौगोलिक माहिती प्रणालीचे पूर्ण रूप काय आहे? तर जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टीम. त्यानंतरचा प्रश्न आहे प्राणी आणि वनस्पतींचा पालापाचोळा यातून ज्वलनशील वायू मिळून कोणता ऊर्जा स्रोत तयार केला जातो? तर बायोगॅस. पुढचा प्रश्न दक्षिण अमेरिकेतील कोणता देश पंपास या गवताळ प्रदेशासाठी आणि विस्तृत व्यापारी शेतीसाठी प्रसिद्ध आहे? अर्जेंटिना. त्यानंतरचा प्रश्न लोकसंख्येचे अत्यंत विरळ वितरण प्रामुख्याने कोणत्या भौगोलिक भागात आढळते? अतिथंड, वाळवंटी आणि घनदाट जंगलांच्या प्रदेशात लोकसंख्येचं वितरण कसं असतं? विरळ असतं. पुढचा प्रश्न भारतामध्ये शेतीखालील जमिनीचे म्हणजेच लागवडीखालील जमिनीचे प्रमाण जगात सर्वाधिक असण्याचे मुख्य कारण काय आहे? तर विस्तीर्ण सुपीक मैदाने, अनुकूल हवामान आणि पाण्याची उपलब्धता हे आहे. लक्षात घ्या, अधिक लोकसंख्या विरळ वगैरे पण त्या ठिकाणी कन्फ्यूज करणारे पर्याय असतील तर तुम्ही त्या ठिकाणी थोडा विचार करून उत्तर द्या. पुढचा प्रश्न आहे आफ्रिका खंडातील विषुववृत्तीय कांगो खोऱ्यामध्ये कोणती आदिवासी जमात शिकार व कंदमुळे गोळा करते? तर पिग्मी ही जमात आफ्रिका खंडातील विषुववृत्तीय कांगो खोऱ्यामध्ये असते, हे लक्षात घ्या. पुढील प्रश्न आहे आशिया खंडातील स्टेपीज हा प्रदेश कशासाठी प्रसिद्ध आहे? तर विस्तृत व्यापारी धान्य शेतीसाठी प्रसिद्ध आहे. विखुरलेल्या वस्तीत घरे एकमेकांपासून दूर दूर का असतात? उंच सखल प्रदेश असतो, घनदाट जंगल असतं किंवा विस्तीर्ण क्षिती क्षेत्रामुळे काय असतात? घरे हे विखुरलेले वस्ती असते त्यांची, तर घरे एकमेकापासून कसे असतात? मग दूर असतात, म्हणूनच त्यांना विखुरलेली वस्ती असं म्हटलं जातं. एखादी वस्ती समुद्र किनाऱ्याला किंवा पर्वताच्या पायथ्याशी नैसर्गिक अडथळ्यामुळे निर्माण होते तेव्हा तिला कोणता आकार प्राप्त होतो? तर रेषीय वस्तीचा आकार प्राप्त होतो. भूमी उपयोजनामध्ये संस्थात्मक क्षेत्र कशाला म्हणतात? शैक्षणिक संस्था, विद्यापीठे आणि मुख्य कार्यालयांसाठी वापरलेली जमीन याला आपण इन्स्टिट्यूशनल एरिया असं म्हणतो. लोकसंख्येचे वितरण मोजताना घनता, डेन्सिटी ऑफ पॉप्युलेशन कशाच्या आधारे मोजली जाते? तर प्रति चौरस किलोमीटर प्रदेशात राहणाऱ्या लोकांची सरासरी संख्या याहून मोजली जाते. शाश्वत विकास साधण्यासाठी भूगोलाच्या अभ्यासातून कशावर नियंत्रण ठेवणे आवश्यक मानले गेले आहे? तर पर्यावरणाचे संतुलन आणि संसाधनाचा योग्य व मर्यादित लिमिटेड वापर. पुढचा प्रश्न आहे भारताचा कोणता भाग विस्तृत व्यापारी धान्य शेतीसाठी अनुकूल मानला जातो किंवा जिथे हा प्रकार आढळतो? तर समशीतोष्ण कटिबंधीय प्रदेश, उदाहरणार्थ पंजाब हरियाणाचा काही भाग. त्यानंतरचा प्रश्न आहे मळ्याची शेती प्रामुख्याने कोणत्या कटिबंधात केली जाते? त्याचं उत्तर आहे मळ्याची शेती ही उष्ण कटिबंधात केली जाते, प्लांटेशन फार्मिंग ज्याला आपण म्हणतो. पुढचा प्रश्न आहे वसाहत काळात युरोपियन लोकांनी कोणत्या प्रकारच्या शेतीचा सर्वात जास्त विस्तार केला? तर त्यांनी मळ्याच्या शेतीचा सर्वात जास्त विस्तार केला. ट्रक फार्मिंग हा इंग्रजी शब्द कोणत्या शेती प्रकाराशी जोडलेला आहे? आपण पाहिले मंडई बागायती शेतीशी जोडलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे भारतातील सुंदरबन या प्रदेशात प्रामुख्याने कोणत्या प्रकारची वने आढळतात? तर खारफुटीची वने किंवा समुद्रखाटची वने आढळतात. त्यानंतरचा प्रश्न आहे भारतात 1000 ते 2000 मिलीमीटर पर्जन्याच्या प्रदेशात कोणती वने आढळतात? तर पानझडीची वने आढळतात. लक्षात घ्या, सर्व प्रश्न महत्त्वाचे आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे देवदार, फर, पाईन हे वृक्ष कोणत्या प्रकारच्या वनांचे वैशिष्ट्य आहेत? तर हिमालयीन सूचीपर्णी वनांचं वैशिष्ट्य आहे. तर देवदार, फर, पाईन हे जे वृक्ष आहेत हे हिमालयीन सूचीपर्णी वनांमध्ये आढळतात किंवा हे वृक्ष कसे आहेत? तर सूचीपर्णी वृक्ष आहेत, हे लक्षात घ्या. त्यानंतरचा प्रश्न आहे भारतात वन्य प्राण्यांच्या संवर्धनासाठी सरकारने कोणते मुख्य उपाय योजले आहेत? राष्ट्रीय उद्याने, वन्य प्राणी व पक्ष्यांची अभयारण्ये आणि राखीव वने निर्माण केली आहेत, करत आहेत.
त्यानंतरचा प्रश्न आहे माळढोक, तितर, खंड्या हे प्रामुख्याने कशाचे प्रकार आहेत जे भारतात आढळतात? तर ह्या भारतातील पक्ष्यांच्या प्रजाती आहेत, हे लक्षात ठेवा. ब्राझीलमध्ये कोणती समस्या निर्माण झाल्यामुळे अनेक स्थानिक वन्य प्रजाती आज नामशेष होत आहेत? तर रोका शेती, ज्याला आपण स्थलांतरित शेती म्हणतो. आपल्या इकडे झूम शेती ज्याला आपण म्हणतो तीच शेती. तर निर्वनीकरण आणि प्रदूषण, म्हणजे या स्थलांतरित शेतीमुळेच निर्वनीकरण होतं आणि प्रदूषण हे कारणीभूत ठरले. कशासाठी? तर स्थानिक वन्य प्रजाती ज्या आहेत त्या आता नामशेष होत आहेत. पुढचा प्रश्न, दलदलीच्या प्रदेशात आढळणारा एकशिंगी गेंडा भारताच्या कोणत्या भागात प्रामुख्याने आढळतो? तर आसामच्या दलदलीच्या प्रदेशात आढळतो. पिरान्हा मासा आणि गुलाबी डॉल्फिन हे जलचर प्रामुख्याने कोणत्या देशातील नद्यांमध्ये आढळतात? तर ब्राझीलमध्ये आढळतात. काय? पिरान्हा मासा आणि गुलाबी डॉल्फिन. लक्षात घ्या, हा प्रश्न महत्त्वाचा आहे. ॲनाकोंडा हा जगातील सर्वात मोठा समजला जाणारा साप ब्राझीलमधील कोणत्या प्रदेशात आढळतो? तो पॅन्टानलच्या दलदलीच्या प्रदेशात आढळतो. भारतीय द्वीपकल्पीय प्रदेशात कोणता मोठा शाकाहारी प्राणी प्रामुख्याने आढळतो? तर भारतीय गवा आणि काळवीट. रोका ही स्थलांतरित शेती प्रामुख्याने कोणत्या देशात केली जाते? तर ब्राझीलमध्ये केली जाते. दोनदा आलेला आहे हा प्रश्न. हिमालयाच्या अतिउंच बर्फाळ प्रदेशात कोणते प्राणी प्रामुख्याने आढळतात? हिमचित्ते आणि याक. भारताच्या वाळवंटी प्रदेशात कोणते प्राणी प्रामुख्याने आढळतात? तर रानटी गाढवे आणि उंट. ब्राझील महोगनी, रोजवूड हे महत्त्वाचे वृक्ष प्रामुख्याने कोणत्या देशात आढळतात? तर ब्राझीलमध्ये आढळतात, विषुववृत्तीय वनांमध्ये. ऑर्किड या वनस्पतीच्या अनेक सुंदर प्रजाती कोणत्या वनात मोठ्या प्रमाणावर आढळतात? तर ब्राझीलमधील सदाहरित वर्षा वनांमध्ये आढळतात. त्यानंतरचा प्रश्न आहे खैर, बाबूळ आणि खेजडी या वनस्पती भारतातील कोणत्या वनात प्रामुख्याने आढळतात? तर काटेरी व झुडपी वने. त्यानंतरचा प्रश्न आहे सखोल उदरनिर्वाहक शेतीत हेक्टरी आणि दरडोई उत्पादनाचे प्रमाण कसे असते? तर हेक्टरी उत्पादन जास्त पण दरडोई उत्पादन कमी असते. पुढचा प्रश्न आहे आशिया खंडातील भारत, चीन, जपान, कोरिया या देशात कोणता शेती प्रकार प्रामुख्याने आढळतो? तर सखोल उदरनिर्वाहक शेती. विस्तृत व्यापारी धान्य शेतीत शेताचा आकार मोठा असल्यामुळे शेतीची बहुतांशी कामे कशाच्या सहाय्याने केली जातात? तर आधुनिक यंत्रांच्या, म्हणजे ट्रॅक्टर, मळणी यंत्र वगैरेच्या सहाय्याने केली जातात. पुढचा प्रश्न आहे एकदा लागवड केल्यानंतर 10 ते 15 वर्ष उत्पादन देणारी शेती पद्धत कोणती? तर मळ्याची शेती. शहराच्या भाजीपाला आणि फळांची दैनंदिन गरज किंवा मागणी पूर्ण करण्यासाठी कोणती शेती केली जाते? तर मंडई बागायती शेती. काही प्रश्न रिपीट झालेले आहेत परंतु ते महत्त्वाचे आहेत. शेती आणि पशुपालन हे दोन्ही व्यवसाय एकत्रितपणे कोणत्या शेती प्रकारात केले जातात ज्यामुळे ते एकमेकांना पूरक ठरतात? तर मिश्र शेती किंवा विस्तृत व्यापारी शेती. आफ्रिका खंडातील विषुववृत्तीय प्रदेशात किंवा अमेझॉन खोऱ्यात वनांमधील भूभाग जाळून जी शेती केली जाते तिला काय म्हणतात? स्थलांतरित शेती किंवा शिफ्टिंग कल्टिवेशन असं म्हटलं जातं. त्यानंतरचा भाग आहे प्रश्न आहे खाणकाम व्यवसायाचे केंद्रीकरण प्रामुख्याने कोणत्या नैसर्गिक घटकावर अवलंबून असते? तर खनिजांच्या नैसर्गिक उपलब्धतेवर. भूखंडमंजांची खोली कमी असल्याने तिथे मासेमारीसाठी कोणती अनुकूल परिस्थिती निर्माण होते? उथळ पाण्यामुळे सूर्यप्रकाश तळापर्यंत पोहोचतो आणि प्लवंकाची म्हणजे प्लँक्टन या वनस्पतीची निर्मिती होते जे की माशांचं खाद्य आहे. डोगर बँक आणि ग्रँड बँक ही क्षेत्रे कोणत्या व्यवसायासाठी प्रसिद्ध आहेत? तर व्यावसायिक मासेमारीसाठी. पुढचा प्रश्न आहे टुंड्रा प्रदेशातील बर्फाच्छादित प्रदेशात एस्किमो लोक कोणत्या प्रकारच्या घरात राहतात? इग्लू किंवा कातड्याच्या तंबूत म्हणजे ट्यूपिकमध्ये. रेगूर मृदेत प्रामुख्याने कोणत्या पिकांचे उत्पादन चांगले होते? कापूस, ज्वारी, बाजरीसारखी धान्य पिके. भारतातील तांदूळ उत्पादक प्रमुख राज्य कोणते आहेत जेथे किनारपट्टीची व अधिक पावसाची सुपीक मृदा आढळते? कोकण, केरळ, तामिळनाडू आणि कर्नाटक. ग्रामीण वस्तीमध्ये कोणत्या व्यवसायातील लोकांचे प्रमाण सर्वाधिक आहे किंवा असते? प्राथमिक आर्थिक व्यवसाय, शेती, पशुपालन या व्यवसायातील म्हणजे या प्राथमिक आर्थिक व्यवसायातील लोकांचे प्रमाण ग्रामीण वस्तीमध्ये अधिक आढळते. औद्योगिक क्षेत्रामध्ये जमिनीचा वापर प्रामुख्याने कशासाठी केला जातो? तर कारखाने आणि वस्तू निर्मितीच्या कामासाठी केला जातो. विखुरलेली वस्ती प्रामुख्याने कोणत्या नैसर्गिक परिस्थितीत आढळते? तर उंच सखल डोंगराळ प्रदेश, घनदाट जंगल म्हणजे जिथे प्रतिकूल परिस्थिती असते वस्तीला तिथे तशी वस्ती आढळते. नियोजित शहरे वसवताना घरांची मांडणी सरळ रेषेत आणि ओळी एकमेकांना समांतर ठेवल्यास कोणता आकृतिबंध तयार होतो? तर आयत आकृती वस्ती तयार होते. केंद्रोत्सारी वस्ती कोणत्या घटकाभोवती विकसित होते? तर एका विशिष्ट मध्यवर्ती केंद्र बिंदूभोवती होते, म्हणजे इथून पुढे ही वस्ती अशी केंद्रोत्सारी पद्धतीने वाढत जाते. पुढचा प्रश्न जेव्हा वस्तीला कोणताही विशिष्ट आकार नसतो आणि ती जागेच्या उपलब्धतेनुसार वेडीवाकडी वाढते तेव्हा तिला काय म्हणतात? तर तिला आपण काय म्हणतो? आकारहीन वस्ती असं म्हणतो. पुढचा प्रश्न शाश्वत विकास साधण्यासाठी कशावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे? तर पर्यावरणाचे संतुलन आणि संसाधनांचा योग्य वापर. दक्षिण आफ्रिकेच्या कलहारी वाळवंटात शिकार करून उदरनिर्वाह करणारी जमात कोणती? तर बुशमेन.
अंदमान आणि निकोबार बेटांवर आढळणाऱ्या जारवा आणि ओंग या जमाती प्रामुख्याने कोणता व्यवसाय करतात? शिकार आणि कंदमुळे गोळा करतात. मध्य आफ्रिकेतील कांगो नदीच्या खोऱ्यात कोणती आदिवासी जमात आढळते? तर पिग्मी. विषुववृत्तीय प्रदेशात लाकूडतोड व्यवसायाचा विकास का झालेला नाही? लाकूड अतिशय कठीण असते, वने दुर्गम व रोगट हवामानाची असतात. रिपीट झाला आहे प्रश्न. ओसाड आणि बिगर शेती भूमी या भूमी उपयोजनाच्या प्रकारात कोणती जमीन येते? तर डोंगराळ, पर्वतीय भाग आणि वाळवंटी प्रदेश ही जमीन येते. एखाद्या देशाच्या आर्थिक आणि सामाजिक प्रगतीसाठी सर्वात महत्त्वाचे संसाधन कोणते? तर लोकसंख्या व लोकसंख्येची गुणवत्ता. लक्षात घ्या, एखाद्या देशाच्या आर्थिक आणि सामाजिक प्रगतीसाठी लोकसंख्या आणि तिची गुणवत्ता महत्त्वाची ठरते. भारताच्या उत्तरेकडील मैदानी प्रदेशात लोकसंख्येची घनता कशी आहे? अतिशय दाट आहे, म्हणजे 500पेक्षा जास्त आहे. आखाती देश कृषी उत्पादनात मागे असले तरी ते कोणत्या उत्पादनाची निर्यात करून आपली अर्थव्यवस्था बळकट करतात? तर पेट्रोलियमची, म्हणजे खनिज तेलाची. बायोगॅस हा ऊर्जा स्रोत कशापासून तयार केला जातो? तर प्राण्यांची विष्ठा, पालापाचोळा आणि जैविक कचरा. पृथ्वीच्या एका परिवलन म्हणजे 360 अंशात फिरण्यास पूर्ण करण्यास किती कालावधी लागतो? मग पृथ्वीला एक परिवलन पूर्ण करण्यास किती कालावधी लागतो? तर 24 तासांचा कालावधी लागतो. पर्यायानुसार ठरवा ते. पृथ्वीच्या परिवलनामुळे एका तासात किती रेखावृत्ते सूर्यासमोरून जातात? तर 15 रेखावृत्ते. आपण पाहिलंय हे. दोन विरुद्ध रेखावृत्तांवरील प्रमाण वेळा ओळखण्यासाठी काय उपयुक्त ठरते? तर स्थानिक वेळांमधील 12 तासांचा किंवा 180 अंशाचा फरक. आंतरराष्ट्रीय वाररेषा प्रामुख्याने कोणत्या रेखावृत्तावर निश्चित केली जाते? तर 180 अंश रेखावृत्त. एखादे शहर 60 अंश पूर्व रेखावृत्तावर असेल आणि ग्रीनविचला दुपारचे 12 वाजले असतील तर त्या शहरात किती वाजले असतील? तर दुपारचे 4 वाजले असतील. या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे की 4 तास पुढे असेल त्या ठिकाणची वेळ. 60 अंश पश्चिम रेखावृत्तावर ग्रीनविचच्या तुलनेत किती वेळेचा फरक असतो? तर 4 तास मागे असते ती. ग्रीनिच शहर कोणत्या देशात आहे जिथून मूळ रेखावृत्त 0 अंश रेखावृत्त जाते? इंग्लंड, लंडन. पृथ्वीच्या पृष्ठभागावर समसमान तापमानाच्या प्रदेशांना जोडणाऱ्या रेषेला काय म्हणतात? समताप रेषा. आपण पाहिलेय. कर्कवृत्त आणि मकर वृत्त यांचे अक्षांश अनुक्रमे किती आहेत? उत्तर किंवा 23.5 अंश उत्तर आणि 23.5 अंश दक्षिण. अंटार्क्टिक वृत्त कोणत्या अक्षांशावर स्थित आहे? तर 66 किंवा 66 अंश 30 मिनिट दक्षिण अक्षांशावर स्थित आहे. चुंबकीय क्षेत्र पृथ्वीच्या कोणत्या थरातून निर्माण होते असे मानले जाते? तर बाह्य गाभ्यातील द्रवरूप लोह आणि ऊर्ध्वगामी प्रवाहांमुळे तयार होते असे मानले जाते. भूकंपाच्या दुय्यम लहरी कोणत्या माध्यमात प्रवेश केल्यावर शोषल्या जातात? आपण आत्ताच पाहिले, द्रवरूप बाह्य गाभा. पुढचा प्रश्न, प्रावरणाची म्हणजे मेंटल ज्याला म्हणतो त्याची खोली पृष्ठभागापासून साधारणपणे किती मानली जाते? जिथे गाभ्याची सुरुवात होते सुमारे 2900 किलोमीटर पर्यंत. भूकवच आणि प्रावरण यांच्यातील घनतेमध्ये आढळणाऱ्या बदलाच्या क्षेत्राला भूगोलात काय म्हणतात? विलगता. पृथ्वीच्या अंतरंगात पृष्ठभागाकडून केंद्राकडे जाताना तापमान कसे बदलते? तर ते सातत्याने वाढत जाते. पृथ्वीचा बाह्य गाभा प्रामुख्याने कशाचा बनलेला आहे असं विचारलंय? तर लोहापासून बनलेला आहे. किर्गिज लोक जे पूर्वी भटक्या स्वरूपाचे जीवन जगत होते ते आता कोणत्या व्यवसायात स्थिरावले आहेत? तर गव्हाची शेती आणि पशुपालन. महासागरातील अतिखोल जलस्तर साधारणपणे किती खोलीवर आढळतो जिथे सूर्यप्रकाश पोहोचू शकत नाही? 1000 मीटर ते 4000 मीटर दरम्यान. पुढचा प्रश्न आहे, माळढोक पक्षी भारतातील कोणत्या नैसर्गिक प्रदेशाचे वैशिष्ट्य आहे? तर गवताळ प्रदेशाचे. प्रेरी गवताळ प्रदेश कोणत्या खंडात स्थित आहे जिथे गव्हाची मोठी शेती होते? उत्तर अमेरिका. पुढचा प्रश्न आहे, वेल्ड हा गवताळ प्रदेश कोणत्या खंडात आढळतो? तर आफ्रिकेमध्ये म्हणजे दक्षिण आफ्रिकेत आढळतो वेल्ड हा गवताळ प्रदेश. ऑस्ट्रेलियातील कोणत्या गवताळ प्रदेशात व्यापारी तत्वावर शेती होते? तर डाऊन्समध्ये. वेल्ड कुठं होतं? आफ्रिकेत होता. डाऊन्स कुठे आहे? ऑस्ट्रेलियात आहे. अर्जेंटिनाचा आपण पाहिला होता. मळ्याच्या शेतीमध्ये लागवडीखालील मुख्य पिके कोणती आहेत? चहा, कॉफी, रबर आणि कोको. मानवी वस्तीच्या निर्मितीमध्ये प्राकृतिक घटक म्हणून कोणत्या गोष्टींचा प्रामुख्याने विचार केला जातो? समुद्र सपाटीपासूनची उंची, जलप्रणाली, हवामान आणि मृदा या घटकांचा विचार केला जातो. नद्या, खाड्या आणि किनाऱ्यावरील प्रदेशात प्रामुख्याने कोणते प्राणी आढळतात? तर कासव, मगर आणि सुसर. विस्तृत व्यापारी धान्य शेतीमध्ये कामगारांऐवजी कशाचा वापर होतो? आपण पाहिले, अद्ययावत यंत्राचा. यंत्राधारित शेती म्हणतात त्याला. सखोल उदरनिर्वाहक शेतीचे वैशिष्ट्य कोणते नाही? तर दरडोई उत्पादन जास्त असते. हे चुकीचं आहे. दरडोई उत्पादन कमी असते, हेक्टरी उत्पादन जास्त असते. पुढचा प्रश्न आहे, ब्राझीलची प्रमाण वेळ ग्रीनविच वेळेच्या संदर्भात कशी आहे? तर ती ग्रीनविच वेळेच्या मागे आहे. पुढचा प्रश्न, सूर्योदय, सूर्यास्त आणि माध्यान्ह यासारख्या नैसर्गिक घटनांवरून एखाद्या ठिकाणची जी वेळ ठरवली जाते तिला काय म्हणतात? तर स्थानिक वेळ म्हणतात. आंतरराष्ट्रीय वाररेषा प्रामुख्याने कोणत्या महासागरातून जाते? तर पॅसिफिक महासागरातून जाते.
भूगोल अभ्यासातील सुदूर संवेदन, ज्याला आपण रिमोट सेन्सिंग म्हणतो, आणि नकाशा निर्मितीसाठी कोणती आधुनिक प्रणाली वापरली जाते? तर भौगोलिक माहिती प्रणाली, GIS ही प्रणाली वापरली जाते. तर अशा प्रकारे आपण महत्त्वाचे 150 प्रश्न भूगोलचे पाहिले. तुमच्या लक्षात आलं असेल की हे प्रश्न परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहेत. आपण वाटलं तर आज दुसरा एखादा व्हिडिओ इतिहासाच्या प्रश्नांवर करूया. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचं काही मत असेल तर ते कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.